सर्वांना नमस्कार। मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली। आपल्या सर्वांना माहिती आहे इयत्ता पहिलीसाठी आपल्याला एक पेपर असतो। यामध्ये आपल्याला भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय असतात। पहिलीसाठी एकूण 150 गुणाची प्रश्नपत्रिका असते। त्यामध्ये आज आपण बुद्धिमत्ता जो विभाग आहे त्यातील घटक क्रमांक 2 वर्गीकरण यातील काही प्रश्नांचा सराव करणार आहोत। वर्गीकरणामध्ये आपल्याला शब्दसंग्रह, संख्या आणि आकृत्या असे 3 उपघटक आहेत। त्यातील आज आपण शब्दसंग्रह या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। तसेच कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि काही प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, कारण या विभागामध्ये आपल्याला 4 घटक दिलेले असतात। या 4 घटकापैकी कोणत्या तरी 3 घटकामध्ये एका बाबतीत साम्य असते, म्हणून त्या 3 घटकांचा एक गट बनतो। परंतु चौथा जो एक घटक असतो तो वेगळा असतो, तो त्या गटामध्ये बसत नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी गटात न बसणारा चौथा घटक शोधायचा असतो। तर यामध्ये आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे शब्द, आकृत्या आणि संख्या असे 3 उपघटक आहेत। त्यापैकी आता शब्दसंग्रहमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात, तर यामध्ये आपल्याला प्राणी, पक्षी, पदार्थ, झाडे, फुले, फळे, रंग, लिंग, पिके अशा गोष्टींचा समावेश असतो। त्यासाठी शब्द संग्रह वाढविणे आवश्यक असून पाठ्यपुस्तकातील पाठ लक्षपूर्वक वाचावेत। इयत्ता पहिलीच्या धर्तीवरच हा मंथन परीक्षा असणार आहे। तर आता एक आपल्याला या ठिकाणी नमुना प्रश्न दिलेला आहे, तो आपण सोडूया। पहा, प्रश्न पहिला, खालील गटात न बसणारे पद ओळखा। आता आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात परीक्षेमध्ये, आपण पर्याय वाचूया। 1 आहे गाय, 2 आहे बैल, 3 आहे वाघ आणि 4 आहे कुत्रा। प्राण्यांची नावे दिलेली आहेत। या 4ही प्राण्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर पहा, गाय, बैल आणि कुत्रा हे प्राणी आपण पाळीव प्राणी आहेत, म्हणजे आपण ते सांभाळतो। पण वाघ हा कसला प्राणी आहे? जंगली प्राणी आहे, म्हणजे तो या तिघांच्या गटात येऊ शकत नाही, म्हणजे वाघ हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे। तर आपल्याला परीक्षेमध्ये 4 वर्तुळ दिलेले असतात, त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे इंग्रजीमध्ये नंबर लिहिलेले असतात आणि आपल्याला योग्य जे आपलं उत्तर आहे तो वर्तुळ आपल्याला गोल करायचा असतो। आता या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे वाघ, म्हणजे पर्याय क्रमांक 3। तर आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ अशा प्रकारे गोल करायचं आहे। गोल करताना पेन्सिलनं काळजीपूर्वक किंवा पेननं काळजीपूर्वक हळूवार गोल करायचं आहे। अर्धवट गोल करायची नाही, खाडाखोड करायची नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही। परीक्षामध्ये आपल्याला पेननं गोल करायचं असतं। आता आपण काही नमुना प्रश्नांचा सराव करूया। पहा, वर्गीकरण या घटकातील शब्दसंग्रह या पहिला जो उपघटक आहे त्यावर आधारित काही प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला। आता पहा, व्यवसाय, प्रश्न 1 ते 17 साठी सूचना, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। आता आपण प्रश्न वाचूया, त्यांचा गट समजून घेऊया आणि त्यातील वेगळी कोणती गोष्ट आहे ते आपण समजून घेऊया। पहा, प्रश्न पहिला, 1 मार्च, 2 आहे जून, 3 आहे भाद्रपद आणि 4 आहे ऑगस्ट। आता आपण या 4ही जर गोष्टीचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी महिन्यांची नावे आहेत, पण यामध्ये काही मराठी महिना आहे, एक तो आहे भाद्रपद हा मराठी महिना आहे, आणि मार्च, जून आणि ऑगस्ट हे इंग्रजी महिन्यांची नावे आहेत। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे भाद्रपद, पर्याय क्रमांक 3। तर यापुढे आपल्याला पाहत दिसत आहे पर्याय 4 दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, त्यातील 3चं वर्तुळ आपण काय करायचं आहे, अशा प्रकारे गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। पप्पा, 1 आहे पेरू, 2 आहे आंबा, 3 आहे जांभूळ आणि 4 आहे बोर। आता हे सर्व फळ आहेत, पण आपण जर नीट निरीक्षण केलं तर आंबा असेल, जांभूळ असेल किंवा बोर असेल, यांच्यामध्ये एकच बी असतं किंवा एकच अटळी असते। पण पेरूमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पेरू हे अनेक बिया असणारं फळ आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक बी आणि अनेक बी अशा प्रकारचं वर्गीकरण दिलेलं आहे। त्यामुळे आपलं उत्तर क्रमांक 1 असणार आहे पेरू। तर 1चं वर्तुळ आपण अशा प्रकारे पूर्ण गोल करायचं आहे, खाडाखोड करायची नाही। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, गाय, दुसरा आहे म्हैस, तिसरा आहे घोडा आणि चौथा आहे शेळी। आता जर आपण नीट या सर्व प्राण्यांची नावे आहेत, गाय, म्हैस, शेळी आणि घोडा। आता हे 4ही पण पाळीव प्राणी आहेत, मग त्याच्या म्हणजे काय वैशिष्ट्य असणार आहे पहा। तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, हे दूध देतात, दूध देणारे प्राणी आहेत। घोडा दूध देतो का? नाही, म्हणजे तो वेगळा असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी वेगळा आहे, 3चं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे। पुढे आहे पहा प्रश्न 4,
1 आहे हिरवा, 2 आहे पिवळा, 3 आहे पांढरा आणि 4 आहे गुलाब. आता पहिले जर 3 आपण पर्याय पाहिले तर ते रंग आहेत आणि गुलाब हे फुलाचं नाव आहे, म्हणजे चौथं आपलं वेगळं असणार आहे. 4चा पर्याय आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचा आहे पूर्ण. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. 1 आहे पूर्व, 2 पश्चिम, 3 उत्तर आणि 4 आग्नेय. आता 4ही पर्याय पाहिले तर दिशांची नावे आहेत, पण दिशा, उपदिशा आणि मुख्य दिशा असे प्रकार असतात. म्हणजे आपण पूर्व, पश्चिम, उत्तर ह्या मुख्य दिशा आहेत, तर आग्नेय हे काय आहे, उपदिशा आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी आग्नेय उत्तर असणार आहे. तर आपण आग्नेय हा पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 4चा आपण वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. वायव्य, ईशान्य, दक्षिण आणि नैऋत्य. आता हा प्रश्न देखील वरील प्रमाणेच आलेला. या ठिकाणी देखील दिशा आहेत, पण या ठिकाणी काय आहे, दक्षिण ही मुख्य दिशा आहे आणि वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य काय आहेत, उपदिशा आहेत. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 दक्षिण हे उत्तर असायला हवं. तर आपण 3चं वर्तुळ या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मंगळवार, बुधवार, शनिवार आणि पृथ्वी. आता आपण 4ही जर पर्यायाचं निरीक्षण केलं तर मंगळवार असेल, बुधवार किंवा शनिवार हे वारांचे नावे आहेत, तर पृथ्वी हे ग्रहाचं नाव आहे. म्हणजे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे पृथ्वी. तर आपण पृथ्वीचं वर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपण गोल करायचं आहे अशा प्रकारे. पुढे पाहूया. साखर, कडू, गोड आणि आंबट. आता आपण हे 4ही जरी पर्याय पाहिले तर कडू, गोड आणि आंबट या चवीचे प्रकार आहेत आणि साखर हा पदार्थ आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे, गोल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. पावसाळा, हिवाळा, छत्री आणि उन्हाळा. आता 4ही पर्याय पाहिला आपण तर पहा, पावसाळा असेल, हिवाळा असेल, उन्हाळा हे ऋतूंची नावे आहेत. आणि छत्री काय आहे, पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात आपण वापरतो, ऊन लागू नये म्हणून किंवा पाऊस लागू नये म्हणून. म्हणजे ती एक वस्तू आहे. तर आता आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 10. शाळा, फळा, पेन आणि आरसा. आता या 4ही जर पर्यायाचं आपण निरीक्षण केलं तर थोडंसं आपल्याला कठीण वाटतंय. शाळा, फळा, पेन आणि आरसा या सगळ्या जर वस्तू आपण पाहिलं तर शाळेमध्ये असतात. शाळा पण असतो, फळा पण असतो, पेन पण असतो आणि आपण स्वच्छता टापटीप राहण्यासाठी आरसा पण लावलेला असतो. मग आता यामध्ये वेगळं काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण जर निरीक्षण फळा लिहिण्यासाठी वापरतो, पेन लिहिण्यासाठी वापरतोय ना, आरसा आपल्याला बघण्यासाठी वापरतो. म्हणजे त्या वस्तू आहेत, त्यांना काही ना काही त्याचा आपल्याला उपयोग होतो. पण शाळा ही आपल्याला काय आहे, एक इमारत असते, त्या ठिकाणी आपण शिकण्यासाठी जातो आहे ना. म्हणजे फळा असेल, पेन असेल, आरसा हा प्रत्यक्ष आपण वस्तू म्हणून वापरतो, तर शाळेमध्ये आपण शिकण्यासाठी जात असतो. म्हणजे या ठिकाणी शाळा हे उत्तर असायला पाहिजे. तर आपण शाळेचं वर्तुळ या ठिकाणी काय करायचं आहे, गोल करायचं आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे आहे कुत्रा, कोल्हा, 3रं आहे मांजर आणि 4थं आहे गाय. आता कुत्रा, मांजर आणि गाय हे पाळीव प्राणी आहे, तर कोल्हा हा जंगलामध्ये असतो, तो जंगली प्राणी आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं आहे, पर्याय क्रमांक 2 निवडायचा आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. आपण वर्गीकरण या विभागातील शब्दसंग्रह हा घटक पाहत आहोत. त्यानंतर पुढे पहा गुलाब, पुढे आहे मोगरा, चिक्कू आणि झेंडू. आता गुलाब, मोगरा आणि झेंडू हे फुलांची नावे आहेत, तर चिक्कू हे फळाचं नाव आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 13वा पहा. 1 आहे ट्रक, 2 आहे बस, 3 आहे जीप आणि 4 आहे विमान. आता हे सर्व जर पाहिले तर आपण वाहन आहेत आहे ना, प्रवासाची साधने आहेत. पण ट्रक, बस आणि जीप हे रस्त्यावर चालणारी वाहने आहेत. पण विमान कुठे असतं, आकाशात चालतं आहे ना. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. पुढे पहा प्रश्न 14वा. 1 आहे जानेवारी, 2 आहे चैत्र, 3 आहे वैशाख आणि 4 आहे श्रावण. आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर जानेवारी, चैत्र, वैशाख आणि श्रावण हे महिन्यांची नावे आहेत. पण चैत्र, वैशाख, श्रावण हे सर्व मराठी महिन्यांची नाव आहेत आणि जानेवारी हे इंग्रजी महिन्याचं नाव आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी निवडायचा आहे. 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढे 15वा प्रश्न आहे पालक, वांगी, मेथी आणि शेपू. आता पहा या ठिकाणी भाज्या आहेत, पण पालक, मेथी आणि शेपू ह्या पालेभाज्या आहेत आणि वांगी ही फळभाजी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. वांगी आपण या ठिकाणी उत्तर काय करायचं आहे, निवडायचं आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे. पुढे प्रश्न 16वा आहे सीताफळ, कलिंगड, आंबा आणि पपई. आता बघा ही सर्व फळं आहेत, हे आपण सर्व फळं खातो. आता यांचं वैशिष्ट्य काय असणार आहे
तर सीताफळ, कलिंगड आणि पपई ह्या सर्वांमध्ये जास्त बी असतात है ना, म्हणजे एकापेक्षा अनेक बी असणारे हे फळ आहेत. आणि आंबा मात्र एकच कोय असते, तर ते एक बी असणारं फळ आहे, म्हणून आंबा या ठिकाणी आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपण निवडायचा आहे. त्यानंतर पुढे शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17 पहा. बाजरी, ज्वारी, मटकी आणि गहू. आता आपण जर पाहिलं, निरीक्षण केलं या सर्व वस्तूंचं किंवा गोष्टींचं, तर बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, हे आपण तृणधान्य आहेत. आणि मटकी हे काय आहे, कडधान्य आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3 हा आपण मटकी हा पर्याय निवडायचा आहे. आणि 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये गोल करताना घाई करायची नाही, अर्धवट करायचं नाही किंवा खाडाखोड देखील करायची नाही. शांतपणाने पूर्ण गोल करायचा, वर्तुळ पूर्ण रंगवायचं. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वर्गीकरणमधील शब्दसंग्रह या घटक पाहत होते. तर यामध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला महिन्यांची नावे असतील, पुन्हा एक बी असेल, अनेक बी असेल, असणारी फळं असतील, पुन्हा पालेभाज्या, भाज्या असतील, किंवा रंगांची नावे, दिशांची, उपदिशा, वारांची नावे आहे ना, चवींचं, त्यानंतर ऋतूंचं आहे ना. तर अशा प्रकारे वाहनांविषयी माहिती आली. तर अशा प्रकारे इयत्ता पहिलीसाठी आपल्याला शब्दसंग्रह या घटकातील वर्गीकरणासाठी अनेक उपघटक आहेत किंवा अभ्यास असल्याचं दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण या घटकातील शब्दसंग्रह उपघटकाविषयी आपण माहिती पाहिली, तसेच ते कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे याविषयीची देखील माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी मंथन परीक्षेचे नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.